नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. जुन्नर तालुका हा वारकऱ्यांचा तालुका, जुन्नर तालुका हा पुण्यवंतांचा तालुका, जुन्नर तालुका हा विविधतेने नटलेला तालुका. प्रामुख्याने या तालुक्यामध्ये स्वर्गीय कोंडाजी महाराज डेरे यांचं एक प्रख्यात मोठं नाव आहे. हरिभक्त परायण एक वारकरी संप्रदायामध्ये नावाजलेलं गाजलेलं सुपरिचित नाव ते म्हणजे कोंडाजी बाबा डेरे यांचं नाव. आता ही सगळी मंडळी त्यांची अनुयायी आहेत. वारकरी संप्रदाय वाढला पाहिजे, जोपासला पाहिजे, समाजामध्ये वारकरी संप्रदायाचं प्रस्थ पुढे गेलं पाहिजे. वारकरी संप्रदाय टिकला तर पुढे काही डेव्हलपमेंट होऊ शकतात आणि हे काम ही सगळी मंडळी अतिशय प्रामाणिकपणे करत असतात. महाराज, काय सांगाल, हा संप्रदाय जपण्यासाठी तुमचं नियोजन कशा प्रकारे असतं? वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील नव्हे तर जगातील एकमेव संप्रदाय आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेदा भ्रम अमंगळ ह्या असणाऱ्या वारकरी संप्रदायामध्ये जेव्हा आषाढीची वारी चालते त्यावेळेला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आज महाराष्ट्रात फार मोठी जातीयता वाढते. परंतु वारकरी संप्रदायामध्ये 12व्या शतकामध्ये अखिल सर्व संतांनी एक क्रांती केली. ते संत नामदेव महाराज असतील, संत श्री ज्ञानेश्वर महाराज असतील, चोखोबाराय असतील, निळोबाराय असतील, आदी करून सगळ्या संतांनी पंढरीच्या चंद्रभागेच्या तीरावरती भगवान परमात्मा एकनिष्ठ पंढरीश परमात्म्याच्या आषाढी करता, एकादशी करता दर्शनाला जावं आणि चंद्रभागेच्या तीरावरती वाळवंटामध्ये एक महावैष्णवांचा फार मोठा मेळावा घडत असतो. म्हणून 12व्या शतकामध्ये श्री असणारे चोखोबारायांना देखील पंढरीश परमात्म्यानं आपल्या महाद्वारामध्ये जागा द्यावी, श्री नामदेवरायांना देखील आपल्या महाद्वारामध्ये जागा द्यावी. म्हणून वारकरी संप्रदाय हा विष्णुमय, अर्थातच यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी. सगळ्यांनी या आणि आपल्या भक्तीच्या विचारानं आपला जीवनाचा उद्धार करून घ्या असा मार्ग वारकरी संप्रदाय देत असतो. जुन्नर तालुक्यामध्ये वारकरी संप्रदाय वाढावा, त्याचं लोकांपर्यंत सगळं प्रस्त पोचावं, अशी सगळी मंडळी तुम्ही भजन कीर्तन ह्या स्वरूपामध्ये करत असतात. राजकीय मंडळीकडनं हा वारसा पुढे जाण्यासाठी तुम्हाला काही मदत मिळते का, किंवा काय अपेक्षा आहे? ह्या वारकरी संप्रदायाचा जुन्नर तालुक्याचा विचार जर केला तर आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये मार्ग दावुनी गेले आधी, दयानिधी संतते तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कुठे काही. वैकुंठवासी गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे, वैकुंठवासी सात बाबा वायकर, रामदास बाबा मनसुख, मोहानंद गिरी महाराज असे आदी करून वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा जतन करणारा आपला जुन्नर तालुका आहे. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो, या महाराष्ट्राचं आणि हिंदवी स्वराज्याचं आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याच्या एका बाजूने कोकणी माई वाहते आणि एका बाजूने मीनामाई वाहते. पण एकाच तालुक्यामध्ये दोन्ही जरी नद्या वाहत असल्या तर कोकणीच्या तीरावरती राजकीय क्षेत्रातील सगळीच मोठी मोठी मंडळी झाली आणि मिनेच्या तीरावरती वारकरी संप्रदायाची फार मोठी मोठी मंडळी झाली. एक विचार केला तर मिनेच्या पवित्र तीरावरती वैकुंठवासी गुरुवरे कोंडाजी बाबा असतील, सात बाबा वायकर असतील, आदी करून महात्म्यांची ही पुण्यवंतांची जन्मभूमी, आणि कोकणीच्या तीरावरती स्वर्गीय निवृत्तीशेठ शेरकर असतील, या ठिकाणी स्वर्गीय वल्लभशेठजी बेनके साहेब असतील, असे आदी करून राजकीय क्षेत्रातली जी मंडळी ती कोकणीच्या तीरावरती घडली. म्हणून हा तालुका साधू संतांचा, हा तालुका शूरवीरांचा असा या तालुक्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये गुरुवरे कोंडाजी बाबांनी गावागावामध्ये जाऊन हरिभजन हे ढवळले जन, चुकविला लाग कळी काळाचा. त्या काळामध्ये दुर्लक्षित वारकरी संप्रदाय होता, पण ते बीजरोपणाचं काम वारकरी संप्रदायामध्ये केलं. कालांतराने ह्या वारकरी संप्रदायामध्ये एक अत्याधुनिकीकरण झालं, म्हणजे अर्थातच संप्रदायाचा विचार आणि प्रसार पोचवण्याचं काम त्या काळामधनं केलं. पण वैकुंठवासी गुरुवरे कोंडाजी बाबा असतील, सात बाबा वायकर असतील, रामदास बाबा असतील, या महात्म्यांनी आपल्या जुन्नर तालुक्याचं अलौकिक वारकरी संप्रदायाचं नाव महाराष्ट्रभर नेलं. पण हा संप्रदायामध्ये
भरपूर मोठ्या प्रमाणात अडचणी येत असतात आणि त्या कालखंडामध्ये या तालुक्यातील कीर्तनकार असतील, ह्या तालुक्यातील प्रवचनकार असतील, ह्या तालुक्यातील वादक असतील, गायक असतील, यांच्याकरता कायम अडचणीचा प्रसंग असायचा. मला आठवतं स्वर्गीय ह्या तालुक्याचे भाग्यविधाते नामदार वल्लभशेठजी बेनके साहेब, नेहमी आमचे असणारे वैकुंठवासी अशोक महाराज काळे, बाकीचे आदरणीय गंगाराम महाराज डोंबरे असतील, आदी करून सगळी मंडळी जेव्हा स्वर्गीय वल्लभशेठजी बेनके साहेबांकडे जायची का आपल्या वारकरी संप्रदायाचं या जुन्नर तालुक्यामध्ये फार मोठं काम आहे, पण ज्याप्रमाणे कलाकारांना, तमाशा कलावंतांना मानधन मिळतंय, आधी सगळ्या क्षेत्रातल्या कलावंतांना मानधन मिळतंय, पण ह्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे जे कलाकार असतील, प्रवचनकार असतील, हे गावागावामध्ये त्या ठिकाणी कीर्तन प्रवचन साथीला, अर्थातच कीर्तन साथीला, भजन साथीला जात आहेत, पण त्यांची घरची परिस्थिती म्हणावं त्या परिस्थितीची नसल्यामुळे त्यांना आपल्या राज्य सरकारकडून काही कलाकार मानधन मिळावं का याच्याकरता प्रयत्न केले. आणि मग स्वर्गीय वल्लभशेठजी बेनके साहेब असतील, आधी करून या सगळ्या मंडळींना आदरणीय बेनके साहेबांनी मदतीचा हात दिला आणि जवळपास राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील कलाकारांना जवळपास शेकडो लोकांना मानधन मिळवण्याचं काम आदरणीय स्वर्गीय वल्लभशेठजी बेनके साहेबांनी नेहमीच करत असतात. आणि त्यांच्या असणाऱ्या कालावधीनंतर आदरणीय ह्या तालुक्यामध्ये त्यांचे असणारे पुत्र, अर्थातच जुन्नर तालुक्याचे आमदार आदरणीय अतुल शेठजी बेनके साहेब, त्यांचा वारसा आणि वसा चालवतात. मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा काहीतरी काम करायचं संप्रदायाकरता ठरलं गेलं, त्यावेळेला आळ्याच्या परिसरामध्ये देखील एक वस्त्रदानाचा छोटासा कार्यक्रम त्यांनी घेतला. तदनंतर 2019च्या कालखंड 20च्या कालखंडामध्ये तेव्हा जागतिक कोरोना महामारीचा फार मोठा त्या ठिकाणी फटका संपूर्ण जगाला बसला आणि छोटे मोठे असणारे जे काही शेतकऱ्यांचे व्यवसाय असतील, छोटे मोठे व्यवसाय बंद झाले. प्रत्येकाला घरामधनं काम करायला परवानगी सरकारनं दिली. एक विशिष्ट प्रकारच्या कालावधीमध्येच बाहेर जायचं आणि घरी यायचं. आणि मग हे सगळं लक्षामध्ये आल्यानंतर तालुक्यातील आदरणीय रामेश्वर महाराज शास्त्री असतील, लक्ष्मण महाराज मुरकुटे असतील, अर्जुन महाराज शिंदे असतील, आदरणीय माऊली महाराज असतील, या सगळ्या महाराज मंडळींना आदरणीय अतुल शेठनी बोलून घेतलं. आणि अलीकडलं ह्या कोरोनाच्या कालखंडामध्ये कीर्तन प्रवचन सप्ताह बंद झालेले आहेत, अर्थात त्याला मर्यादा होत्या. आणि मग अतुल शेठच्या लक्षामध्ये आलं आपण काहीतरी मदत त्या निमित्तानं दिली पाहिजे. आणि मग त्या कोरोनाच्या कालखंडामध्ये दत्त मंदिरामध्ये अर्थात कुसूरला तालुक्यातील जे काही कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, या सगळ्या तालुक्यातल्या प्रवचनकार कीर्तनकारांना इथं बोलवलं आणि ज्यांना 6 महिने पुरेल एवढं अन्नधान्य त्या ठिकाणी त्यांनी दिलं. काही ठिकाणी गॅसच्या टाक्या देण्याचं काम त्यांनी केलं. अशा प्रकारचं वारकरी संप्रदायामध्ये निश्चित प्रकारे सप्ताहाचं योगदान असतील, काही आदिवासी भागामध्ये पारमार्थिकदृष्ट्या अडचणी असतील, मग त्या सप्त्याला असेल, मंदिरांना असेल, अशी एक मदतीची भूमिका आदरणीय अतुल शेठजी बेनके साहेबांनी घेतलेली आहे. आता एक महाराष्ट्रातील एक ख्यातिनाम कीर्तनकार आदरणीय माऊली महाराज कदम, अर्थातच छोटे माऊली, यांनी आपल्या बाबाजी आपले सांगितलेले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी, अशा जगद्गुरु श्री तुकोबारायांचे गुरु असणारे बाबाजी चैतन्य महाराज यांचं मला वाटतं एक मोठा कार्यक्रम ओतूरला होतोय. माऊली महाराजांनी अतुल शेठच्या जवळ हे सांगितलं तर अतुल शेठने मोठं मन केलं आणि जवळपास 25 लक्ष रुपयाच्या मंडपाकरता संपूर्ण खर्च अतुल शेठने त्या ठिकाणी घेतला. अशा परमार्थाकरता बेनके परिवार नेहमी मदतीचा हात पुढे करत असतं. कोरोनाच्या काळामध्ये देखील मदतीचा हात त्यांनी पुढे केला. या धार्मिक कार्यक्रमाकरता त्यांचा नेहमी सहकार्याची भूमिका असते. आणि गेल्या 2-4 महिन्याच्या पूर्वी या तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय वल्लभशेठजी बेनके साहेब यांचं निधन झालं. तदनंतर विविध प्रकारचे धार्मिक उपक्रम आदरणीय अतुल शेठच्या माध्यमातून राबवण्याचं ठरवलं.
मग त्या रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये मुस्लिम समाजाच्या लोकांचा उपास असतो, त्या उपासाकरता काहीतरी देण्याची योजना त्यांनी केली. आणि आता 23 जून 2024च्या कालावधीमध्ये जुन्नर तालुक्यातील कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, त्या गावातील महिला भजनी मंडळ असतील, पुरुष भजनी मंडळ असेल, या सगळ्यांना वस्त्रदानाची संकल्पना त्यांनी आपल्या जयंतीच्या निमित्तानं केली होती. आणि म्हणून आता एक 10-12 दिवसाच्या कालावधीमध्ये काल परवा अर्जुन महाराज असतील किंवा या सगळ्या मंडळींना इथंही आपण मोठा कार्यक्रम घेतला की तालुक्यातील सगळ्यांचा त्यांच्या गावामध्ये जाऊन वस्त्रदानाचा सन्मान चांगल्यापैकी केलेला आहे. जे द्यायचं ते मनभावनेनं द्यायचं, अंतःकरणपूर्वक द्यायचं, अशी भूमिका आदरणीय अतुल शेठची असायची. आम्ही सगळेजण जेव्हा आम्हाला बोलवलं तेव्हा सांगितलं की आपण 2-3 हजार लोकांचा आम्ही म्हटलं सत्कार करू. पण शेठ बोलले आपल्याला आकडा सांगायचा नाही, उद्या 15,000 होऊ द्यात, 20,000 होऊ द्यात, 25,000 होऊ द्यात, सगळ्यांना आपण त्यांच्या घरी जाऊन चांगल्यापैकी सन्मान करायचा, ही भूमिका आदरणीय अतुल शेठजी बेनके साहेबांची आहे. आणि म्हणून जुन्नर तालुक्याच्या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये त्यांचं स्वर्गीय वल्लभशेठजी बेनके साहेबांनी जो वसा आणि वारसा चालू ठेवलाय, त्याच पावलावरती या जुन्नर तालुक्याचे युवा तरुण तडफदार आमदार आदरणीय अतुल शेठ देखील चालू ठेवतायत. अशा प्रकारच्या विविध प्रकारचे कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून लागतात. आम्ही मध्यंतरीच्या काळामधनं एक मागणी केली, जुन्नर तालुक्याच्या तहसील कचेरीच्या जवळ वारकरी भवन व्हावं आणि ते देखील भविष्यामध्ये भवन बांधण्याकरता आम्हाला मदतीचा हात त्या निमित्तानं मिळेल. का जे वयोवृद्ध वारकरी आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून काही शासकीय योजना असतील त्या निमित्तानं त्या सोडवल्या जातील, याच्याकरता देखील एक वारकरी भवन बांधण्याची त्यांनी आमच्याजवळ जी संकल्पना मांडली, त्या निमित्तानं देखील आदरणीय अतुल शेठजी बेनके साहेबांचं वारकरी संप्रदायाच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतो. महाराज मला माफ करा, वारकरी संप्रदाय हा राजकारणापासून दूर असतो. मग असं असताना तुम्ही बेनके कुटुंबाचे एवढे गोडवे गाता, त्या कुटुंबाच्या एवढे प्रेमात पडतं, काय त्याचं कारण? एक काम आहे, ज्याच्याकडनं आपलं काम मार्गी लागतंय त्यांचं गोडवे गाण्यात अडचण काय? आम्ही कोणाचा असं गोडवे गाण्याचा विषय नाही, जी वस्तुस्थिती आम्ही मांडतोय. जे जे काम त्यांच्या माध्यमातून झालंय त्यांचं आम्ही गोडवे गाण्याचा विचार काय? त्यांनी वस्त्रदानाचं काम केलं, कोरोनाच्या कालखंडामध्ये मदतीचा हात आमच्यासमोर उभा केला. दुसरे कोणी वारकरी संप्रदायाकरता धावून आले नाहीत. पण जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्यापर्यंत जातो, आमच्या अडचणी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो. शेवटी वारकरी संप्रदाय म्हणजे आम्ही देखील माणूसच आहे आणि माणूस हा समस्या आहे. शेतकऱ्यांना समस्या, आम्हाला देखील आमच्या सगळ्या समस्या तिथं मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. शेवटी आम्ही संप्रदायाचं काम जरी करत असलो तरी ह्या तालुक्यातनं व्यसनाधीनता बाजूला व्हावी, एक निधळ परमार्थ रुजावा, याच्याकरता धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र असल्याशिवाय शांततेचा मार्ग निश्चित प्रकारे निघत नाही. आम्ही कोणाचे गोडवे गात नाही. जे काम त्यांनी संप्रदायाकरता उभं केलंय त्याच्याकरता आम्ही विचार व्यक्त करतोय. माजी आमदार वल्लभशेठ बेनके आणि तुमचे संबंध खूप वर्षापूर्वीपासून चांगले राहिलेले, तुम्ही त्यांचे कुटुंबाचे एक मेंबर समजले जातात. माजी आमदार वल्लभशेठ बेनके ह्या संप्रदायाची नेहमी जपणूक करतात. विद्यमान आमदार अतुल बेनके सुद्धा या संप्रदायाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या आमदारकीच्या कामावर एक वारकरी म्हणून, एक कीर्तनकार म्हणून, एक प्रवचनकार म्हणून समाधानी आहात का? हो, जुन्नर तालुका हा सुसंस्कृत तालुका आहे. ह्या तालुक्याला सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक, शैक्षणिक हा फार मोठा वसा आहे. हा शेतीप्रधान तालुका आहे, आध्यात्मिक तालुका आहे. रेड्यामुखी वेद बोलविले, गर्व तुझ्यांचा हरिविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. अशा ज्या ज्ञानोबारायांनी ज्या रेड्याच्या मुखातनं वेद बोलवले त्या भगवान रेडेश्वराची समाधी इथे आहे. बाबाजी चैतन्य महाराजांची ह्या ठिकाणी समाधी ह्या ठिकाणी इथे आहे. अष्टविनायकापैकी लेणेद्री असेल, ओझरचा विघ्नेश्वर असेल, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज असतील, ह्या तालुक्याला
पूर्वी नेहमी स्वर्गीय वल्लभशेठजी बेनके साहेब म्हणायचे, ह्या तालुक्याला कोणत्याही प्रकारची MIDC या तालुक्यामध्ये होऊ शकत नाही. अर्थातच 5 धरणं जरी असली तरी हा तालुका शेतीप्रधान तालुका आहे. दुसरं काही कोणत्या प्रकारचा तरुणांना मुंबई आणि पुण्याशिवाय दुसरा रोजगार या ठिकाणी नाही आहे. खोडच्या दुर्बीणमुळे अर्थातच ह्या तालुक्याला शेतीप्रधान तालुका असल्यामुळे त्याच्यावरतीच लोकांचा 80 तर नव्हे तर मी तर म्हणेन 100% उदरनिर्वाह हा शेतीवरती चालतो. आणि म्हणून ह्या तालुक्यामधनं राज्यामध्ये जेव्हा आम्ही बाहेर फिरतो, लोक अभिमानानं सांगतात तुम्ही कुठनं आलात. शिवछत्रपतींच्या भूमीमध्ये आल्यानंतर इथल्या असणाऱ्या शेतीच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरलं जातं. एक विकसित शेती कशी करावी, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शेती कशी करावी याचं मार्गदर्शन इथं मिळतं. आणि ह्या तालुक्यामधनं कुकडी प्रकल्प अंतर्गत जवळ 5 धरणं येत आहेत. ते पिंपळगाव जोगा असेल, माणिकडो असेल, वडज असेल, चिलेवाडी पाचघर असेल, डिंबा असेल आंबेगावचं. आणि म्हणून त्या कालखंडामध्ये आदरणीय पवार साहेबांनी ह्या तालुक्यावरती पूर्णतः लक्ष असायचं. स्वर्गीय वल्लभशेठजी बेनके साहेबांनी ह्या तालुक्यामध्ये सिंचनाची बऱ्यापैकी काम केलं. त्या ठिकाणी नदीच्या कोकडीच्या मध्ये बॅकवॉटरमधनं अर्थातच नदीवरती मोठ्या प्रकारचे कोल्हापुरी बांधारे उभारले. पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात झाली. पण मध्यंतरीच्या काळामधनं तो वारसा आदरणीय अतुल शेट्टी पुढे चालवला. या किल्ले शिवनेरीच्या माध्यमातून, पर्यटनाच्या माध्यमातून 100 कोटीचा त्या काळामधनं प्रोजेक्ट राबवला गेला. पूर्वी किल्ले शिवनेरीवरती, आता गाव जवळ असल्यामुळे पूर्वी आम्हाला आठवतं लहानपणी किल्ले शिवनेरीला, शिवछत्रपतींच्या भूमीला 100-200 लोक यायची. पण आता एक पर्यटनाच्या दृष्टीनं रस्त्यांचं काम चांगलं झालंय. इथं येणारा हा पर्यटक निश्चित प्रकारे मोठ्या प्रमाणात वाढला. आता नाही म्हटलं तरी सुट्टीच्या कालावधीमध्ये 3-3 हजार पर्यटक शिवछत्रपती राजांच्या दर्शनाला येतात. आणि MIDC नसल्यामुळे या असणाऱ्या बाहेरच्या येणाऱ्या पर्यटकांमुळं इथं नाही म्हटले तरी आमच्यासारख्या तरुणांना त्या माध्यमातून एक रोजगार उपलब्ध झाला. आणि तो ह्या तालुका MIDC होऊ शकत नाही तरी देखील कांदळीच्या माध्यमातून आदरणीय स्वर्गीय वल्लभशेठजी बेनके साहेबांनी ती उभारली. आजही छोटे मोठे उद्योग त्या ठिकाणी आहे. मी या एक गोष्टीवरती समाधानी आहे. 2019च्या मागचा विचार केला तर आता मी ज्या माणिकडोच्या खाली राहतो पिंपळगाव सिद्धनाथमध्ये, तर ते कोकडीच्या माणिकडोचं लिकेज बंद झालं होतं. आणि फेब्रुवारीपर्यंत रोटेशन बंद झालं, पाणी बंद झालं का अक्षरशः कोकडीच्या त्या नदीमध्ये एक थेंब देखील पाणी नसायचं. पण 2019च्या कालखंडामध्ये गेले 5 वर्ष पाण्याचं एवढं चांगलं नियोजन झालंय की त्या नियोजनाच्या माध्यमातून उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये चांगली पिकं, टोमॅटो असतील, मिरच्या असतील, विविध प्रकारचे भाजीपाला असेल, तो उपलब्ध झाला आणि 2 पैसे शेतकऱ्यांच्याकडे आले. आणि 19च्या 24च्या कालखंडामध्ये आता गेल्या वर्षी देखील धरणांमधनं मोठ्या प्रमाणात पाणी साठा नव्हता, पण तरी देखील अतुल शेटने एक चांगल्या प्रकारचं नियोजन केलं. आणि आजही म्हणावा मोठा असा पाऊस झाला नाही, आज देखील धरणांच्या मध्ये बऱ्यापैकी साठा आहे. नदी बंधारे अजून देखील भरलेत. याचं कारण असं आहे, योग्य पाण्याचं नियोजन हे 5 वर्षाच्या कालखंडामध्ये कोकडीच्या अंतर्गत असणाऱ्या बंधाऱ्यांना असतील, नदीला असतील, कालव्यांना असतील, चांगल्यापैकी पाण्याचं नियोजन आदरणीय अतुल शेठजी बेनके साहेबांनी केले. आणि दुसरी गोष्ट, मध्यंतरीच्या काळामधनं काही धार्मिक स्थळं असतील त्यांच्या निधीच्या मागणीकरता आम्ही गेलो होतो. आम्हाला जेवढा लागेल तेवढा निधी त्यांनी आम्हाला उपलब्ध केला. आता मी ज्या गावामध्ये राहतो त्या गावामध्ये जवळपास 25 वर्ष झाली ग्रामपंचायतीची इमारत मोडकळीस आली होती. पण आम्ही ग्रामस्थांनी आग्रह केला आणि आम्हाला 50 लाख रुपयाची ग्रामपंचायतीची इमारत त्यांनी दिली. माझ्या आयुष्यामध्ये पिंपळगाव सिद्धनाथमध्ये 1,20,00,000 रस्त्यांना कधीच निधी मिळाला नव्हता. तो निधी आज आम्ही पिंपळगाव सिद्धनाथमध्ये आणलेला आहे. म्हणून धार्मिक क्षेत्रामध्ये आमच्या वारकरी संप्रदायाच्या सगळ्या मंडळींना मदतीची असेल. मला आठवतं म्हणून सांगतो आता, जे अतुल शेठजी बेनके साहेबांचे जे बंधू डॉक्टर अमोल बेनके, जे युनिकेअर हॉस्पिटल चाकणच्याकडे, आणि
आळंदीतले एक 2-3 एक सामान्य गरीब कुटुंबातले वारकरी यांचा एक मोठा अपघात चाकण आणि शिक्रापूर रस्त्याला झाला. त्या अपघातामध्ये तिन्ही असणाऱ्या त्या वारकरी तरुणांचा पाय वगैरे फ्रॅक्चर झाले होते. मी अतुल शेठला फोन केला. ही अत्यंत सामान्य गरीब कुटुंबातली मुलं आहेत, यांच्याकरता आपल्याला मदतीचा हात उभा केला पाहिजे. आणि युनिकेअरच्या हॉस्पिटलला जेव्हा अतुल शेट्टी फोन करून सांगितलं डॉक्टर अमोल सरांना की त्या वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची फी घेऊ नये, 1-1.5 लाख रुपयाची फी अर्थातच ती संपूर्ण माफ केली आणि त्या मुलांना कोणत्याही प्रकारचा चार्ज न करता सोडून दिलं. म्हणजे अडीअडचणीच्या रांजल्या गांजल्याला मदतीचा हात हे बेनके परिवार नेहमी घेत असतं आणि म्हणून त्यांच्याविषयी एक चांगली भावना व्यक्त करणं हे आम्हाला क्रमप्राप्त आहे. विद्यमान आमदार अतुल बेनके यांचं काम चांगलं आहे असं तुम्ही म्हणता, अनेक जण म्हणतायत. पवार कुटुंबाचं आणि बेनके कुटुंबाचं नातं सर्वश्रुत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसची जरी फाटाफूट झाली असली तरी बेनके आणि पवार कुटुंबामध्ये दुरावा कोणी करू शकत नाही. विद्यमान आमदार यांनी पवार कुटुंबाला सोडलं नसलं तरी थोडंसं काकापासून दूर झाले. पुतणे म्हणजे अजित पवारांच्या सोबत गेले. अजित पवारांच्या सोबत आमदार अतुल बेनके गेल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार बेनके यांना काही फटका बसू शकतो का? हे पहा, आता मी काही एवढा मोठा राजकीय विश्लेषक नाही आहे, पण एक वस्तुस्थिती मी तुम्हाला सांगतो. 2019च्या कालखंडामध्ये जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली, 2 वर्ष कोरोनाचा कालावधी होता आणि कोरोनाचा कालावधी 2 वर्ष गेल्यानंतर जेव्हा अतुल शेकडं आपल्या जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातली लोक काही रस्त्यांकरता निधी मागण्याकरता जायचे, काही समाज मंदिराकरता निधी मागण्याकरता जायचे आणि ज्या वेळेला कोरोना काळामधनं निधीची चंचलता होती, अर्थातच मिळत नव्हता. आणि या माझ्या जीवाचे ज्यांनी मला निवडून आणण्याकरता मदत केली आहे त्यांना मी काय देऊ शकतो? कालांतरानं मध्यंतरीच्या काळामधनं राज्यामध्ये राजकीय घडामोडी घडल्या गेल्या आणि त्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बाजूला गेलं. कोरोना कालावधी गेला, विधानसभेला 2.5 वर्ष शिल्लक आहे. मग ह्या कालावधीमध्ये वर्षापूर्वी अतुलदादा आदरणीय ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी निर्णय घेतला की आपण महायुतीच्या आघाडीमध्ये समाविष्ट व्हावं, महायुतीमध्ये जावं. आणि महाराष्ट्रातील एकटे अतुल शेठच अजितदादांबरोबर गेले नाही, मला वाटतं 40 आमदार देखील त्यांच्याबरोबर गेले. एक तर अतुल शेठला हा निकोष लावणं योग्य होणार नाही. आणि त्यावेळेला त्यांनी हा विचार केला की आपण तालुक्यातले कार्यकर्ते आपल्याकडे येत आहेत, दिवस निवडणुकीचे जवळ आहेत, पण त्यांचं समाधान आपण करू शकत नाही. आणि मग अजितदादांकडे जाण्याचा निर्णय अगदी पवारसाहेबांना त्यांना सोडायचं नव्हतं, अर्थातच आजही सोडलं नाही आहे. परंतु काही विकासाच्या दृष्टीने अजितदादांचं काम चांगलं आहे. कोकणीच्या पाण्याचा प्रश्न होता, दुष्काळाचं सावट होतं, त्याचं निवेदन तिथं राहून करणं गरजेचं आहे. आणि म्हणून दादांच्या बरोबर गेल्यानंतर ज्या वेळेला कार्यकर्ते काही कामं घेऊन जायची, ती कामं लवकर व्हायला लागली आणि जो निधी होता तो पुन्हा एकदा लोकांना जास्तच्या प्रमाणात मिळू लागला. मला वाटतं स्वर्गीय वल्लभशेठजी बेनके साहेबांनी चिलेवाडीचा जो बंद पाईपलाईनीची जी संकल्पना केली होती त्याला 10-15 वर्ष कालावधी गेला तरी तो प्रोजेक्ट पूर्ण होत नव्हता. आणि मग दादांकडे गेल्यानंतर त्या असणाऱ्या बेल्ल्याच्या गुंजाळवाडीच्या परिसरातील जे दुष्काळ भागातली जे शेतकरी आहेत त्या लोकांना कशा प्रकारचं ते पाईपलाईनीच्या माध्यमातून पाणी मिळेल आणि त्या ओझाड बाळरानावरती सिंचन व्यवस्था करून ते क्षेत्र ओलिता करता कसं आणता येईल ह्या दृष्टिकोनातनं ते पूर्णतत्व करण्याकरता काही अतुल शेठला निर्णय घ्यायला लागलेले आहेत. पण पवार साहेबांची निष्ठा आदरणीय वल्लभशेठजी बेनके साहेबांवरती आहे आणि बेनके साहेबांची निष्ठा आदरणीय पवार साहेबांवरती आहे. आता मी एवढा मोठा त्या गोष्टीतनं राजकीय काही विश्लेषक नाही, एक सामान्य आम्ही कार्यकर्ता आहे, पण आमची निष्ठा आदरणीय बेनके परिवारावरती आहे, अतुल शेठवरती आहे. उद्याच्याही कालखंडामध्ये काय ते निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहे. आणि शेवटी एक आम्ही सामान्य कार्यकर्ते आहे, आम्हाला कुठंतरी 4 लोकांची कामं घेऊन त्यांच्याकडे जावं लागतं आणि ज्या ठिकाणी जी कामंचं एक समाधान त्या निमित्तानं होतं तेवढंच आमच्याकडनं दृष्टिकोन आहे.
एवढीच एक भावना आहे की आदरणीय अतुल शेठजी बेनके साहेब ज्या बाजूने उभे राहतील त्या बाजूने आम्ही निश्चित प्रकारे उभं राहू, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. विद्यमान आमदार अतुल बेनके अजित पवारांच्या सोबत गेले. लोकसभेच्या निवडणुकीला आपण काय झालं ते पाहिलं. बेनके कुटुंबाचं पवार कुटुंबाशी असलेले संबंध आपण पाहिले. विधानसभा निवडणुकीला विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी पवार साहेबांच्या सोबत यावं अशी अनेक कार्यकर्त्यांची मागणी आहे. तुम्हाला काय वाटतं? आता लोकसभेचं जे इलेक्शन आहे ते वेगळं आहे आणि विधानसभेची जी निवडणूक आहे ही वेगळी आहे. लोकसभेच्या कालावधीमध्ये आम्ही पाहिलं असाल की नरेंद्र मोदी साहेब अर्थातच भाजपने जे 400 पारची संकल्पना केली होती. मग आदिवासी भागातील लोक असतील, मुस्लिम लोक असतील, ही बाकीच्या दृष्टिकोनातनं थोडीशी लोकसभेला संविधान बदलाचं वारं हे थोडंसं जास्त झालं. आपल्या नरेंद्र मोदींना जर वर निवडून दिलं तर आपलं संविधान धोक्यात येईल, आपलं आरक्षण धोक्यात येईल, असा एक वेगळा प्रचार ह्या भागामध्ये केला गेला. त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी लोकसभेला मोठ्या प्रमाणात मार बसला. त्याचा राजकीय गोष्टीतनं मला काही घेणं नाही, पण माझे सगळ्या लोकांशी चांगले संबंध आहेत. मग आदरणीय आमच्या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य अंकुश शेठ आमले असतील, आदरणीय ओतूरच्या परिसरातील माझे सहकारी मित्र मोहित शेठ ढमाले असतील, तुषारभाऊ असतील किंवा लेंडे साहेब असतील, यांच्याबरोबर माझे घरगुती संबंध आहेत. आता महायुतीच्या मधनं भरपूर प्रकारचे इच्छुक लोक आहेत, पण ह्या तालुक्यामध्ये एक असणारे इच्छुक माझे सहकारी मित्र एक 8 दिवसापूर्वी आदरणीय मोहित शेठ ढमाले 8 दिवसापूर्वी चैतन्य महाराजांच्या दिंडीचं प्रस्थान ओतूरमध्ये होतं. जेव्हा उदापूरमध्ये जी आपण रथ असतो त्या रथाची मिरवणूक होती आणि या मिरवणुकीच्या निमित्तानं आम्ही सगळी महाराज मंडळी तिथं गेलो. अर्थातच मोहित शेठ तिथं होते. आणि पूर्वीपासून जेव्हा एक वर्षापासून जी सगळं काही राजकीय गोष्टी तालुक्यामध्ये घडतात तेव्हापासून मोहित शेठ आम्ही चर्चा करायचं आणि मोहित शेठ नेहमी मला म्हणायचं, तुमच्या मित्राला अर्थात अतुल शेठला सांगा आमच्याकडे यायला. ते जर महाविकास आघाडीमध्ये आले तर त्यांचा निश्चित प्रकारे मी प्रचार करेल. आणि त्या दिवशी ते सहज मला बोलून गेले, ह्या चैतन्य महाराजांच्या ह्या रथाच्या समोर मी तुम्हाला सांगेल, उद्याच्या काळामध्ये अतुल शेठ बेनके जर महायुतीमध्ये आले, महाविकास आघाडीमध्ये आले तर मी त्यांचा प्रचार करेल. आणि तुम्हाला मला समजलं नाही, म्हणजे मोहित ढमाले नेमकं काय म्हणाले? मोहित ढमाले यांचं एकच शब्द मला आहे का आदरणीय अतुल शेठजी बेनके साहेब विद्यमान जे आमदार आहेत त्यांनी अजितदादांना सोडून पवार साहेबांकडे यावं. पवार साहेबांकडे जर आलेत, जर आमदार साहेब पवार साहेबांकडे जर आलेत तर मी त्यांचा प्रचार करेल. अर्थातच ते मला एवढाही त्यांनी शब्द दिला, तुम्ही फक्त त्यांना निरोप द्या, त्यांचा प्रचार करायला आम्ही तयार आहे. आणि ह्या चैतन्य महाराजांच्या रथाच्या समोर मी तुम्हाला सांगतो, जर नाही प्रचार केला तर अर्धी मिशी मी काढेल, अशा प्रकारचा शब्द त्यांनी मला दिलेला आहे. असं बोलता बोलता ते बोलून गेलेले आहेत. आता राजकीय दृष्टिकोनातनं काय होईल हे मलाही काही माहिती नाही आहे. आता विद्यमान आमदार अजित पवारांच्या सोबत आहेत. शरद पवार साहेबांनी विद्यमान आमदार अतुल बेनके यांना सोबत घ्यावं का, त्यांचे कौटुंबिक संबंध पाहता? हे पहा, पवार साहेब हे आदरणीय त्यांचे विश्वासू स्वर्गीय वल्लभशेठजी बेनके साहेब आहेत. या तालुक्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये स्वर्गीय वल्लभशेठजी बेनके साहेबांना बऱ्याचशा वेळा विजय पराभव स्वीकारावा लागलाय. राजकारणामध्ये कधीतरी चढ उतार होत असतात, पण बेनके परिवाराने कधीच पवार साहेबांच्या व्यतिरिक्त या तालुक्यामध्ये काम केलेलं नाही आहे. सत्तेमध्ये असताना देखील पवार साहेबांबरोबरच होते आणि सत्तेच्या बाहेर असताना देखील पवार साहेबांच्या बरोबरच होते. अजितदादांच्याकडं अतुल शेठ गेले. आता थोडीशी तालुक्यातल्या विकास कामांच्या बाबतीत भूमिका होती, काही अडचणीचा प्रसंग होता.
त्यांच्या दृष्टिकोनात तर त्यांनी तिकडं गेले, परंतु ह्या जुन्नर तालुक्याची लोकभावना जर पाहिली तर आदरणीय पवार साहेबांना मानणारा हा तालुका आहे. पवार साहेब हे आदिवासी विभाग असतील, अन्य काही लोकांमधनं शेतकरी वर्ग असेल, हे पवार साहेबांना आज देखील जाणता राजा म्हणतात. त्याचं कारण असं आहे की शेतीची जाण असणारा नेता म्हणजे आदरणीय पवार साहेब आहे. आणि पवार साहेब या शेतकऱ्यांसाठी काय करू शकतात हे आपल्याला ते सत्तेमध्ये असताना देखील 81,000 कोटीच्या आसपास शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय त्यांनी घेतला. या तालुक्यामध्ये कोकणी प्रकल्पांच्या अंतर्गत जे आज धरणं झाली ती सगळी पवार साहेबांच्यामुळेच या तालुक्यामध्ये झाली. आणि अतुल शेटनी पवार साहेबांकडे यावं ही भूमिका आमच्या सगळ्या वारकरी संप्रदायाची आहे. आणि पवार साहेबांकडे आल्यानंतर निश्चित प्रकारे या तालुक्यामध्ये चमत्कार घडेल ही भावना निश्चित प्रकारे मी तुम्हाला सांगेल. तुम्ही मगाशी एक मोठं विधान केलं की विद्यमान आमदार जर पवार साहेबांकडे आले तर मोहित ढमाले म्हणाले मी अतुल बेनकेंचं काम करेल, मी या रथाला साक्ष ठेवून सांगतो, आणि नाही काम केलं तर अर्धी मिशी काढील. असं जे तुम्ही म्हणताय ते अतुल शेटला खुश करण्यासाठी का वस्तुस्थिती? नाही, वस्तुस्थिती आहे. मोहित सेठ हे माझे गेल्या 5-10 वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि काही आध्यात्मिक क्षेत्रातल्या माध्यमातून एक माझे मित्र आहेत. आता त्यांनी विधान ठामपणानं केलेलं आहे आणि त्यांची पूर्वीपासून भूमिका आहे शेटनी इकडं पवार साहेबांकडे यावं आणि पवार साहेबांकडे आल्यानंतर आम्ही अतुल शेटचं काम निश्चित स्वरूपानं करेल, असं हा शब्द त्यांनी ठामपणाने दिलेला आहे. आपण पाहतोय जुन्नर तालुक्यामध्ये वारकरी संप्रदाय वसा आणि वारसा वाढवण्याचं काम करतोय आणि त्यांना मदत या तालुक्याचे आमदार अतुल बेनके त्यांचं संपूर्ण कुटुंब करत आलेलं आहे. आणि प्रामुख्याने माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांनी सुद्धा या संप्रदायाला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. आपल्यासोबत होते पोपट महाराजांनी त्यांची भूमिका अतिशय प्रामाणिकपणे मांडलेली आहे. वारकरी संप्रदाय हा कुठल्याही राजकीय पक्षाचा जरी नसला तरी जे वास्तव आहे ते लोकांना सांगणं गरजेचं आहे. विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या कामावर ते खुश आहेत. जर विद्यमान आमदार शरद पवारांकडे आले तर अजून चांगलं होईल, विजय अधिक सोपा होईल. पवार साहेबांनी सुद्धा त्यांना सोबत घ्यावं अशा प्रकारचा महाराजांनी सल्ला दिलेला आहे. त्याचबरोबर वारकरी संप्रदाय पुढे नेण्यासाठी, वाढवण्यासाठी, लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या सगळ्या मंडळींनी सहकार्य करावं अशी देखील त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. महाराज, आपण विघ्नर टाइम्सशी मनमोकळे बोललात, तुमचे विचार मांडले, याबद्दल तुम्हाला मनापासून रामकृष्ण हरी. प्रेक्षक हो, आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.